नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण महापारेषण भरती MSCB म्हणजे MSCBचे जे काही 3 पार्ट झालेले आहेत 2004 मध्ये, त्यानंतर महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती यामध्ये वरच्यावर वॅकन्सी निघत राहतात। खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉई संख्या तिथे आहे। त्यामध्ये महापारेषणमध्ये सध्या फॉर्म सबमिशन सुरू आहे। 9 ऑगस्टपर्यंत फॉर्म सबमिशनची लास्ट डेट आहे। ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसतील ते अजूनही काही दिवस शिल्लक आहे, त्यामध्ये तुम्ही फॉर्म सबमिशन करू शकता। प्लस महावितरणचं जे आहे, महावितरणचं SCBCसाठी त्यांनी ओपन केलेली होती लिंक, तर त्याची आता काही दिवसामध्ये परत एक लिंक ओपन होईल। त्यानुसार ज्यांचं एज लिमिट झालेलं आहे किंवा ज्यांचं वय जास्त झालेलं आहे SCBC विद्यार्थ्यांना, त्यांना इथे संधी मिळणार आहे। आणि याच्यामध्ये बघा बीसाठी वॅकन्सी आहे, म्हणजे दोन्ही डिपार्टमेंटबद्दल बोलतो आहे, महावितरण महापारेषण। बीसाठी वॅकन्सी आहे, डिप्लोमासाठी आहे, त्यानंतर BCom BBAसाठी वॅकन्सी आहे, ITIसाठी इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे। तर त्यामध्ये महापारेषणचं जे आहे, तर महापारेषणमध्ये साधारण 2600 जवळपास फ्रेशरसाठी वॅकन्सी आहे। बाकी जे एक्सपिरियन्स होल्डर आहे, टेक्निशियन किंवा ITI बेसवर ज्यांची वॅकन्सी हे आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यांना बाकीचे सुद्धा पोस्ट आहे, सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2। आणि महावितरणमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात 5300 प्लस वॅकन्सी आहे ITI होल्डरसाठी, इलेक्ट्रिशियन वायरमन यांच्यासाठी। ठीक आहे, तर त्यामध्ये सगळ्यांचा जो मेन प्रश्न आहे, कारण की आता फॉर्म सबमिशन महापारेषणचं सुरू आहे, त्या रिलेटेड आपण व्हिडिओज दिलेले आहे। बऱ्यापैकी माहिती आपण 1-2 व्हिडिओजमध्ये दिलेली आहे की फॉर्म सबमिशनमध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतील किंवा काय काय तुम्ही कुठल्या डेटचे डॉक्युमेंट्स लागतील किंवा प्रिपरेशन स्ट्रॅटेजी किंवा प्रिपरेशन कसं करायचं, कुठले बुक्स यूज करायचे, त्या रिलेटेड सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलमध्ये म्हणजे इंजिनियर अमोल चॅनल जे तुम्ही आता बघता आहे त्यामध्ये खाली बघा। तुम्ही सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर जे अपडेट्स आपण देत राहतो, जे छोटे मोठे अपडेट्स असतात ते देत राहतो। तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्यावरसुद्धा आपण माहिती देतच राहतो। तर प्रिपरेशनच्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओज आपण ऑलरेडी दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला परत सांगतो की तुमच्याकडे जे काही बुक्स असतील त्या बुक्समधनं थेरी प्लस MCQ जास्त प्रॅक्टिस करा। शक्यतोवर मराठीमध्ये प्लस हिंदीमध्ये सुद्धा काही बुक्स अवेलेबल आहे आउट ऑफ महाराष्ट्राचे, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे चांगली लेवल आहे। आणि पेपरचं जे लेवल आहे सध्या ती मॉडरेट लेवलची येणार आहे, खूप जास्त टफ येणार नाही। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असा गैरसमज होतो आहे की पेपर हा खूप जास्त टफ येईल, पण नाही, तसं 100% होणार नाही। पेपर हा मॉडरेट किंवा त्यापेक्षा खालच्या लेवलचा येईल। सिनियर टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2च्या ऑलरेडी ज्या एक्झाम झालेल्या होत्या त्या आता कॅन्सल झाल्या महापारेषणच्या, त्यानुसार जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा लेवल जी आहे ती जास्त टफ नाही आहे, मॉडरेट लेवल किंवा त्यापेक्षा खालची लेवल आहे। थोडेफार 50 पैकी 5-7 किंवा 10 प्रश्न हे थोडेफार हाय लेवलचे येऊ शकतात। ठीक आहे, बाकी मॉडरेट लेवलचाच पेपर राहणार आहे। त्यामध्ये मुख्य प्रश्न विद्यार्थी मित्रांचा असा आहे, कारण की त्यामध्ये AEची सुद्धा पोस्ट आहे, महावितरणमध्ये JEची सुद्धा आहे, त्यानंतर ITIच्या सुद्धा टेक्निशियनच्या किंवा विद्युत सहाय्यकच्या पोस्ट आहे। तर मुख्य प्रश्न असा आहे की एक्झाम कधी होईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा। तर मित्रांनो, महापारेषणबद्दल आधी बोलू तर महापारेषणमध्ये सध्या 9 ऑगस्टपर्यंत फॉर्म सबमिशन सुरू आहे। त्यानंतर साधारण 1 महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या कुठल्याही वीकमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे। यामध्ये एक्झामबद्दल कोणीही काहीही कन्फर्म सांगू शकत नाही, सध्या तरी सांगू शकत नाही। जेव्हा डेट बुक होते, म्हणजे महाट्रान्सको जेव्हा किंवा महावितरण जेव्हा डेट बुक करते IBPSकडे किंवा IBPS आणि महाट्रान्सको जे काही मिळून ते डेट कन्फर्म करतात, त्यानंतर ती डेट आपल्याला मिळते किंवा डेट ऑफिशियली ती अनाऊन्स होते। ठीक आहे, त्यामुळे मध्ये IBPS कधी कधी काय करतं की प्रत्येक महिन्यामध्ये एक स्लॉट बुक करतं, त्यामध्ये ते डेट बुक करत असतात एक्झामची डेट। परंतु त्यानंतर महापारेषणने किंवा महावितरणने कन्फर्मेशन दिलं तरच ती डेट फायनल होत असते। त्यामुळे मध्ये तुम्ही डेट बघत असाल की ही डेट आता एक्सपेक्टेड आहे, ही डेट आता एक्सपेक्टेड आहे, परंतु त्या फक्त एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित डेट असतात। त्या डेटला एक्झाम होईलच असं कन्फर्म नाही, परंतु आपण त्या डेटसाठी तयार असलं पाहिजे। आता सुद्धा तेच होणार आहे, पुढच्या काही दिवसामध्ये एखादी डेट तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि मग सगळेजण म्हणतील ही एक्सपेक्टेड डेट आहे। ठीक आहे, परंतु जोपर्यंत ऑफिशियली येत नाही किंवा महापारेषण त्यावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत ते कन्फर्म समजू नका। ठीक आहे, भरपूर पोस्ट आहे, त्यामुळे स्टेप बाय स्टेप एक्झाम होतील। फॉर एक्झाम्पल सध्या महापारेषणची शक्यता आधी आहे, महावितरणला भरपूर वेळ लागणार आहे। महावितरणची एक्झाम माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबरच्या पुढेच होईल। ऑक्टोबर हा अख्खा महिना इलेक्शनमध्ये जाणार आहे, जे काही स्टेट गव्हर्नमेंटचे इलेक्शन आहे त्यामध्ये जाणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे 20 सप्टेंबर ते साधारण 20 ऑक्टोबरपर्यंत हे इलेक्शनचा पिरियड चालणार आहे, त्यामुळे त्या पिरियडमध्ये एक्झामची शक्यता कमी आहे। परंतु 20 सप्टेंबरच्या आधी यांनी जर अनाऊन्समेंट केलं की आता एक्झामची डेट फिक्स केली तरच एक्झाम होऊ शकते, पुढे कधी पण होऊ शकते। ठीक आहे, त्याच्यामुळे असं समजू नका की आता इलेक्शन आहे म्हणजे खूप लेट होईल किंवा मग आताच फॉर्म सबमिशन झाला आता होणारच नाही। आपण तयारीमध्ये असलो पाहिजे, लक्षात घ्या मित्रांनो, आपण तयारीमध्ये असलो पाहिजे। परीक्षा कधी होऊ शकते आणि
मी तुम्हाला सांगतो की बरेचसे विद्यार्थी आपल्या चॅनलशी जे कनेक्टेड आहे ते 2-2 वर्षापासून तयारीमध्ये आहे, त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. परंतु जे आता फ्रेशर आहेत किंवा ज्यांनी आता फॉर्म भरला आहे, ज्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आहे, त्यांना सांगतो की एक्झाम कधी होऊ शकते. सप्टेंबरच्या कुठल्याही वीकमध्ये एक्झाम होऊ शकते किंवा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सुद्धा एक्झाम जाऊ शकते. परंतु आधी जर एक्झाम झाली तर आपण तयार पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो सप्टेंबर हे टार्गेट मंथ म्हणून अभ्यास करा. ठीक आहे. कुठलाही विद्यार्थी असो, एईचा असो, जेई महावितरण असो किंवा ITI टेक्निशियनचा किंवा जे काही आपलं विद्युत सहाय्यक पोस्ट आहे त्याचा असो किंवा सिनियर पोस्टचा असो. सिनियर पोस्टचे एक्झाम हे आधी होऊ शकतात. त्याच्यामुळे सप्टेंबरमध्ये स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड आहे की सिनियर पोस्ट जे आहे, फॉर एक्झाम्पल DY ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा एक्झिक्युटिव्ह जे काही सिनियर पोस्ट आहे आणि इथे सिनियर टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 हे सप्टेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे. बाकीच्या फ्रेशरच्या पोस्ट आहे त्या मोस्ट प्रॉबेबली म्हणजे माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की ते ऑक्टोबरच्या आधी होणार नाही, असं एक एक्सपेक्टेशन आहे. त्याच्या आधी जर झाली तर तुम्ही तयार पाहिजे बघा. ठीक आहे. त्यामुळे सिनियर पोस्ट सप्टेंबरमध्ये आणि बाकीच्या ज्या फ्रेशरच्या पोस्ट ITIच्या वॅकन्सी खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक्झाम शेड्यूल करणं कठीण जातं. त्यासाठी आपण ऑक्टोबर ही महिना कमीत कमी पकडतो. त्यापुढे सुद्धा एक्झाम जाऊ शकते, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा एक्झाम जाऊ शकते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आहे की सर आता एक्झाम कधी होऊ शकते, आम्हाला त्यानुसार प्लॅनिंग करायचं आहे, आम्हाला त्यानुसार सुट्ट्या टाकायच्या आहे, त्यानुसार तर आम्हाला जॉब सोडायचा आहे, प्रायव्हेट जॉब असेल तर, किंवा फुल टाईम अभ्यास करायचा. मित्रांनो, फुल टाईम अभ्यासासाठी हा अतिशय उत्तम संधी आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहे. त्यामुळे फुल टाईम अभ्यास करायला काही हरकत नाही, परंतु ते डिसिजन तुम्ही स्वतः घ्या. सध्या जो पिरियड आहे तो अतिशय चांगला आहे आणि याच्यापेक्षा जास्त आता डिले होणार नाही. 1-2 महिने डिले होऊन जाईल. जास्तीत जास्त एक्झाम झाली मॅक्सिमम जरी पकडला आपण तरी डिसेंबर, त्याच्यापुढे एक्झाम जाणार नाही. ठीक आहे. बाकी रिझल्ट वगैरे तर पुढच्या वर्षीच लागणार आहे, त्याच्यामुळे त्याच्या भानगडीत पडू नका रिझल्टच्या. सध्या फक्त एक्झाम आपली पॉझिटिव्हली आणि स्ट्रॉंग अभ्यास करून गेली पाहिजे किंवा आपण त्या तयारीमध्ये असलो पाहिजे अशी मानसिकता ठेवा. त्यामध्ये निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहा. विद्यार्थ्यांपासून जे निगेटिव्ह पीपल्स आहे, कारण की अशा आता आमच्या कमेंटवरून आम्हाला लक्षात येतं आणि विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्सवरून लक्षात येतं काही की विद्यार्थी हे अतिशय जास्त निगेटिव्ह माइंडमध्ये असतात. त्यांच्यापासून शक्यतोवर स्वतःला दूर ठेवा आणि पॉझिटिव्हिटीमध्ये राहा. आपल्या व्हिडिओशी कनेक्टेड राहा, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. वरच्यावर आपण असे मोटिवेशन रिलेटेड ज्यांनी तुम्हाला बूस्टअप मिळेल असे आपण व्हिडिओज देत राहतो, अशी आपण माहिती देत राहतो मित्रांनो. ठीक आहे. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, परंतु आपल्या टेस्ट सिरीजमध्ये किंवा आपल्या कोर्सेसमध्ये जे विद्यार्थी जुळलेले आहे, मुख्यत्वे ITI ज्या टेस्ट सिरीजमध्ये जुळलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज पुढे टाकणार आहे की ज्याची माहिती तुम्हाला एक्सक्लुझिव्ह राहणार आहे, ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ती किंवा पेड ज्यांनी आता कोर्सेस घेतलेले आहे आपल्या किंवा टेस्ट सिरीज घेतलेले आहे. एक 600ची टेस्ट सिरीज आहे, 25 टेस्ट त्यामध्ये आहे, साधारण 24-25 टेस्ट आणि व्हिडिओ लिंकसुद्धा आहे यूट्यूबच्या. आणि प्लस एक टेस्ट सिरीज आहे ती फुल लेंथची. मी ITIबद्दल बोलतो आहे सध्या, बाकीसुद्धा टेस्ट सिरीज आहे. तर एक फुल लेंथची आहे, तर त्याच्यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट आहे. ती जुनी आहे, म्हणजे मागच्या डिसेंबर-ऑक्टोबरमध्ये ती सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये रिस्पॉन्स खूप जास्त आहे आणि आता ही नवीन असल्यामुळे थोडं इथे रिस्पॉन्स आता वाढतो आहे. ठीक आहे. दोन्ही टेस्ट सिरीज तुमच्या कामाच्या आहे. त्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे व्हिडिओज पुढे टाकणार आहे आणि जेव्हा आपण ते व्हिडिओ टाकू तेव्हा त्याची प्राईस आपण आणखी वाढवणार आहे, कारण ते खूप जास्त महत्त्वाचे व्हिडिओज राहणार आहे एक्झामच्या दृष्टीने. ठीक आहे. आतापर्यंत आपण व्हिडिओ का नाही टाकले, कारण की अजूनपर्यंत डेट कन्फर्म नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी मध्ये घडलेल्या आहे. ठीक आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही, आता मी 2 दिवस तुम्हाला डिस्काउंटसुद्धा दिलं होतं. मी त्याच गोष्टीसाठी दिलं होतं की तुम्हाला ज्यांची इच्छा आहे, कारण की जे आपल्यावर ट्रस्ट ठेवतात किंवा आपल्या चॅनलवर किंवा माझ्यावर ट्रस्ट ठेवतात ते त्यांनी स्टार्टिंगमध्येच त्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे. आणि प्लस विद्यार्थी मित्रांचा असा प्रश्न आहे की सर ऑनलाईन बॅचेस सुरू करा. मला असंख्य प्रश्न आहेत, भरपूर कमेंट्स आहे. इव्हन मी माझ्या टायमिंगनुसार, माझ्या शेड्यूलनुसार मला ते कठीण जात होतं, त्याच्यामुळे मी खूप जास्त प्रयत्न करतो आहे. परंतु आता 1-2-3 दिवसामध्ये त्याचं अनाउन्समेंट होऊन जाईल मित्रांनो. मोस्ट प्रोबेबली 5 ते 10 तारखेच्या आतमध्ये किंवा 10 तारखेच्या आतमध्ये आपण ते घेऊ आणि सप्टेंबर एंडपर्यंत ते कंप्लीट होईल याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, तुमच्या प्रिपरेशनला सध्या वेग द्या, सध्या गती द्या, कारण की सप्टेंबरमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते सिनियर पोस्टची आणि फ्रेशरसाठी सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते जर त्यांनी इलेक्शनच्या आधी डेट दिली तर, एक्झाम डेट दिली तर. अन्यथा ती एक्झाम पुढे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुद्धा जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे डिसिजन तुम्ही करा. तुमचं जे काही तुमचं प्लॅनिंग आहे त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. ठीक आहे. एक्झाम सप्टेंबर ते डिसेंबरच्या मधात कधी होऊ शकते असं कन्फर्म कोणी सांगू शकत नाही. कोणी सांगत असेल तर ते काही खरं नाही आहे, कारण की सगळं एक्सपेक्टेड असतं मित्रांनो. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो आहे आणि मी तुम्हाला नेहमी एक्सपेक्टेड हा शब्द का वापरतो, कारण की कन्फर्म ही कुठलीच गोष्ट नसते. ठीक आहे. त्यानुसार अकॉर्डिंगली तुम्ही तयारी करू शकता तुमची. तर या व्यतिरिक्त फॉर्म रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न ऑलरेडी केलेला आहे, परंतु बरेचसे विद्यार्थ्यांचा असं प्रश्न आहे की सर नॉन क्रिमिनल मिळालं नाही, टोकन नंबर आहे, SCBCचं सर्टिफिकेट मिळालं नाही, टोकन नंबर आहे. तर मित्रांनो, हे रिस्क तुम्ही घ्या. तुम्ही डिसाईड करा की तुमच्या टोकन नंबर तुम्हाला अप्लाय करायचं की नाही करायचं आहे. तुमचं डिसिजन आहे, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की 31
जुलैच्या आधीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. टोकन नंबर माझ्या माहितीप्रमाणे चालणार नाही. परंतु आता पुढे काय होते ते DBमध्ये ते डिसाईड करतील, महावितरण महापारेषण. त्याचं डिसिजन तुम्ही इंडिव्हिज्युअली घेऊ शकता. आणि बाकी डॉक्युमेंट्सबद्दल तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की 31 जुलैच्या आधीचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतीलच आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा. अन्यथा डॉक्युमेंट नसेल तर सरळ सरळ ओपनमध्ये फॉर्म भरा, जर तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील तर. ठीक आहे. तर आशा करतो बऱ्यापैकी एक चांगला व्हिडिओ द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. आणि बाकी या व्यतिरिक्त प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढच्या 1-2 दिवसामध्ये आणखी आपण एखादा फॉर्म सबमिशनचा जे काही तुमचे क्वेरीज असेल त्या रिलेटेड व्हिडिओ देऊ. आणि परत फॉर्म भरले असेल तुम्ही, तर फॉर्म करेक्ट आहे, जो करेक्ट आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे ठेवा आणि त्यावरच तुम्ही हॉल तिकीट जे काय त्या हॉल तिकीटवरच तुम्ही एक्झाम द्या. कारण की फॉर्म जास्त भरले असेल, बरेचसे विद्यार्थी कितीही सांगितलं तरी चुका करतात, हे आमच्या लक्षात आलेलं आहे आता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अमोल चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कुठलीच माहिती तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.